राजीनाम्यानंतर आता चाकणकर यांच्या अटकेची मागणी जोर धरते। चाकणकर यांच्या राजीनाम्यामध्ये रस नाही, सह आरोपी करून अटक करा अशी मागणी अंधारी यांनी केली। तर चाकणकर यांनी राजीनामा दिल्यामुळे राज्य महिला आयोगावरची कीड गेली अशी टीका रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे। अशोक खरात प्रकरणामुळे चाकणकरांवर विरोधकांनी गंभीर आरोप केले। राजीनाम्यानंतर विरोधकांकडून चाकणकरांच्या अटकेची मागणी करण्यात येते। इतकंच नाही तर राज्य महिला आयोगावरची कीड गेली अशी जहरी टीका रुपाली ठोंबरेंनी चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर केली आहे। मी म्हणेल राज्य महिला आयोगावरची कीड गेली। अहो, त्या पदावर बसून तर त्या महिलांचं शोषण करणार असेल, खोट्या महिला उभ्या करणार असेल, म्हणजे या गुन्हेगारी कटामध्ये सामील होऊन गुन्हेगारांना अभय देत होत्या। रुपाली चाकणकरांचा राजीनामा ही राजकीय मागणी झाली। मला त्यांच्या राजीनाम्यात इंटरेस्ट नाही। त्यांना सह आरोपी केलं गेलं पाहिजे। गुन्ह्याच्या कटकारस्थानाचा भाग जो त्यांना माहीत होता आणि तरीही त्यांनी गुन्हेगाराची मदत केली। त्यांना आरोपी करा, त्यांना अटक करा, त्यांची नार्को करा। का नार्को करायची? त्यांच्या कारकिर्दीत जेवढी प्रकरणं झाली त्या प्रकरणामध्ये पीडितेला न्याय देण्याऐवजी ज्याने शोषण केलं, ज्याने अन्याय केला, त्यांनी त्याचीच बाजू घेतलेली आहे। दरम्यान खरात सोबत अनेकांचे फोटो मात्र मला सॉफ्ट टार्गेट करण्यात आलं असा आरोप चाकणकरांनी केलाय। तर अनामिका कापल्याचा दावा केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंना कायदेशीर नोटीस पाठवणार असं चाकणकरांनी म्हटलंय। ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात। आणि ही जखम किती दिवस होती, म्हणजे जखम किती मोठी असू शकते बघा। याच्यात तारखा आहेत, कारण हे स्क्रीनशॉट सकट आहे। याच्यातल्या जर तारखा बघितल्या तर साधारणतः 20 डिसेंबरचा पुन्हा फोटो आहे। मग जखम छोटी छोटी झाली। हे बघा, इथे बँडेज आहे, याच्या मी सॉफ्ट कॉपी देईन आपल्याला। त्याच्यानंतर 28 डिसेंबरला जखम अजून छोटी झाली। सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत ही चाकणकरांच्या हाताला जखम होती। अशाच पद्धतीची जखम अजून एका व्यक्तीला होती, पण त्याचे फोटो अजून आले नाहीत, तेही फोटो निघाले। पण केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेले 2 दिवसामध्ये करतात ते अत्यंत चुकीचं आहे। काही जणांनी पत्रकार परिषद घेऊन सातत्याने चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला। कुणीतरी त्यांच्या आजच्या बातमीत दाखवलं 2 सप्टेंबरचा फोटो आहे। तर हा माझा हा फोटो आहे 12 सप्टेंबरचा। ह्याच्यावरची 1 तारीख पुढची खोडली आणि 2 सप्टेंबर दाखवलं आणि काहीतरी त्या दिवशी अमावस्या पौर्णिमा काहीतरी आहे असं चुकीचं दाखवलं। माझ्या आजही अकाउंटवर गेला तर हे फोटो असे आहेत, ते 2 सप्टेंबरचे नाहीत, ते 12 सप्टेंबरचे। दुसरी कुठला दिवस होता, काय होता विधी तो माहित नाही। आणि हा 6 सप्टेंबरचा आहे, कोणतीही हाताला जखम नाही। कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवूच। चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसारित करणं, या सगळ्यांच्या बाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल। पोज देतानाचा फोटो बघून मला वाटलं की त्यांना खरंच एक इंट्रोस्पेक्शन ज्याला आपण म्हणतो ते करण्याची गरज आहे। हव्या तेवढ्या डिफेमेशन केसेस टाका, आम्हाला काही फरक पडत नाही। आम्हाला महाराष्ट्रातल्या महिलांसाठी जे लढणं, एक स्त्री म्हणून लढणं माझं कर्तव्य होतं, ते मी केलं। बदनामी केल्या प्रकरणामध्ये ज्यांनी खोटी माहिती पसरवली त्यांच्या विरोधामध्ये मी आता कायदेशीर कारवाई करणार आहे। जे करायचे ते करा। कालही त्यांनी तो जो शो ऑफ केला, तो शो ऑफ मी बघितला की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायचे आदेश दिलेत, तरीही बाहेर येऊन जे त्यांनी शो ऑफ केला की मी सदानंद दातेंना पत्र देते, मी यांना पत्र दिले, मी त्यांना पत्र दिले। मग सदानंद दातेंनाच का सांगितलं नाही तेव्हाच तुम्ही? तेव्हा जेव्हा तुम्हाला माध्यमांनी विचारलं, मुख्यमंत्र्यांच्या दालनातनं बाहेर पडल्यावर किंवा सदानंद दातेंकडून बाहेर पडल्यावर जे तुम्हाला विचारलं गेलं की काय काय चर्चा झाली, तर तुम्ही काय म्हणालात की काही नाही, मी माझी भूमिका मांडणार आहे, मी पत्रकार परिषद घेणार आहे। का सांगितलं नाही की मला राजीनामा द्यायला सांगितलंय? दरम्यान आणखी काही गोष्टी बाहेर पडतील असं पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी म्हटलंय।
गर्वाचं घर नेहमीच खाली असतं हे आता काही लोकांना कळलं असेल. म्हणून जास्त उडायचं नसतं. आता सगळा अहंकार धुळीस मिळेल. फक्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊ नये, तर या प्रकरणात जे लोक सामील आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. ज्या गोष्टी या प्रकरणात समोर येत आहेत त्या अत्यंत गंभीर आहेत. मी त्यांच्या बाबतीत एकच म्हणेल, कालाय तस्मय नमा. त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये ज्या महिलांच्या बाजूने त्यांनी भूमिका घेणं अपेक्षित होतं, जसं वैष्णवी हगवणे प्रकरण असेल, डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण असेल, अशा अनेक महिलांच्या बाबतीमध्ये त्यांची जी भूमिका होती ती संशयास्पद होती. आणि अशा वेळेस उशिरा का होईना पण जो त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे तो फार लवकर घेणं अपेक्षित होता, फार आधीच होऊन जायला हवा होता. सगळ्याच प्रकरणाची सखोल चौकशी होणं ही आमची मागणीच आहे. तर भोंदूबाबा खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मी खरातला गुरु मानलं होतं, पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी माझा संबंध नाही, असं चाकणकर यांनी म्हटलं. तर चाकणकर खोटं बोलतायत. त्यांना वर्षभरापूर्वीच प्रकरण माहिती होतं, असं वक्तव्य अंधारेंनी केलंय. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात चौफेर टीका झाल्यानंतर अखेर रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीनं राजीनामा देण्याचे आदेश दिल्यानंतर रुपाली चाकणकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे आपला राजीनामा सुपूर्द केलाय. राजीनामा देण्याआधी चाकणकरांकडून पोलीस महासंचालकांची भेट घेण्यात आली. पोलीस महासंचालकांना भेटून चाकणकरांनी चौकशीचे आदेश दिले. यानंतर चाकणकरांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेण्यात आली. फडणवीसांचे चाकणकरांना तातडीनं राजीनामा देण्याचे आदेश. फडणवीसांच्या आदेशानंतर डीसीएम सुनेत्रा पवारांच्या भेटीला सुनेत्रा पवार चाकणकर यांच्यामध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा झाली. यानंतर चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सुपूर्द करण्यात आला आहे. रुपाली चाकणकरांनी आपल्या राजीनामा पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे तेही पाहूया. मी सौ रुपाली निलेश चाकणकर वरील विषयाने आपणास विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की 15 ऑक्टोबर 2024 रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणानं मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा या पत्राद्वारे आपणास सादर करत आहे. आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केलं त्याबद्दल मी आपली आणि सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे. भविष्यातही आपलं सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. खरातला मी गुरु मानलं होतं, मात्र त्याची दुसरी बाजू माहिती नव्हती, असं चाकणकरांनी राजीनाम्यानंतर म्हटलंय. समाजामध्ये आपण आयुष्य जगत असताना कोणाला ना कोणाला गुरु मानत असतो. खरात पती पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानलं, आम्ही गुरु मानलं. आपण काही लोकांवर विश्वास ठेवतो. एक आध्यात्मिक श्रद्धा आपली असते, एक आध्यात्मिक भावना असते. त्याच्यामुळे आमची जी श्रद्धा होती ती आध्यात्मिक दृष्टिकोनातून होती आणि म्हणून आम्ही कुटुंब ह्या देवस्थानशी जोडलं होतं. पण त्याची दुसरी जी बाजू आहे ती कधी आमच्या समोर आली नाही. काही माहीत असायचं कारण नाही. वर्षातल्या काही कार्यक्रमांना उपस्थित राहत असताना काही कालावधीसाठी आम्ही तिथं असतोय. अतिशय घाणेरडं कृत्य आहे. त्याचं कुठेही आम्ही समर्थन करणार नाही. पोलिसांनी त्याचा सखोल तपास करावा, आरोपीवर कठोर कारवाई करावी ही मागणी आम्ही महासंचालक असेल, आदरणीय वहिनी असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्याकडे केलेली आहे. भोंदूबाबा खरात प्रकरणाचे धागेदोरे थेट राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचल्यानं रुपाली चाकणकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी ट्विट केलं. सध्या सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकरांनी पदाचा त्याग केलाय, असं सुनेत्रा पवारांनी म्हटलं. पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याचं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचा राजीनामा मला प्राप्त झाला. सद्य परिस्थितीत आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवत आहे.
सुनील तटकरे यांच्या आशीर्वादाने चाकणकरांनी 400 ते 500 कोटींची माया जमवली. त्यांची चिडचिड समजू शकते अशी टीका सुषमा अंधारेंनी केली. तर अजितदादांनी चाकणकरांचा राजीनामा मागितला होता. सुनील तटकरेंनी तो रोखला असं वक्तव्य रुपाली ठुमरे पाटील यांनी केलंय. तर चाकणकरांना पदोपदी प्रत्येक प्रकरणामध्ये तटकरेंनी वाचवल्याची टीका अंजली दमानिया यांनी केली आहे. पैसे माया जमवलेली आहे, 400-500 कोटी रुपये जमवलेले आहेत. तटकरे वगैरे प्रभृतींचा आशीर्वाद आहे, त्यामुळे त्यांनी चिडचिड न केली तरच नवल. माननीय अजितदादा असताना संपदा मुंडेच्या बाबतीत सुद्धा त्यांनी त्या पीडिताचं चारित्र्य हनन केलं होतं, जे कायद्याला धरून नव्हतं. त्यावेळी सुद्धा माननीय अजितदादांनी राजीनामा द्यायला सांगितला होता, परंतु प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे यांनी तो राजीनामा थांबवला होता. प्रत्येक पदोपदी रुपाली चाकणकरांना कोणी वाचवत असेल तर ते एकमेव नाव म्हणजे सुनील तटकरे. त्यांना पदोपदी वाचवणं, त्यांना पाठीशी घालणं, त्यांच्यावर काही न येऊ देणं, ते त्यांना कोणी काही बोललं की चिडाचिडी करणं, हे एकदा नाही असंख्य वेळा आपण बघतोय. बंधुबाबा खरात विरोधामधील प्लॅनची कुणालाही कल्पना नव्हती. महिलेच्या तक्रारीनंतर खरात विरोधी पोलिसांच्या कारवाईला वेग आला. मुख्यमंत्री फडणवीसांनी ग्रीन सिग्नल देताच पोलीस ऍक्शन मोडवर आले. खरातचे राजकीय प्रशासकीय संबंध लक्षात घेऊन पोलिसांनी गुप्त प्लान तयार केला होता. खरातच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नितीन जाधवनं एका तरुणीचे व्हिडिओ बनवले होते. ती व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत नितीन जाधव त्या तरुणीला खंडणी मागत होता. नितीन जाधवच्या त्रासानंतर तरुणीनं शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला. याच्या काही दिवस आधी दुसऱ्या एका तरुणीने नितीन जाधववर अहिल्यानगर पोलिसातही गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी अहिल्यानगर पोलिसांनी नितीन जाधवचा मोबाईल ताब्यात घेतला. अहिल्यानगर पोलिसांना नितीन जाधवच्या मोबाईलमध्ये अशोक खरातचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले. या व्हिडिओ मधला एक व्हिडिओ हा एका शासकीय कर्मचारी असलेल्या महिलेचा होता. अहिल्यानगर पोलिसांनी खरातच्या काळ्या कारनाम्यांची गोष्ट मुख्यमंत्री फडणवीसांना सांगितली. त्यानंतर फडणवीसांनी खरातवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. अशोक खरातला देखील याची कुणकुण लागली होती. अटक होईल या भीतीनं खरात ऑस्ट्रेलियामध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. पण पोलिसांनी खरातच्या विरोधात आधीच लुकआउट नोटीस जारी केली होती. मुख्यमंत्र्यांनी अशोक खरात प्रकरणात 13 मार्चलाच एसआयटी स्थापन केली होती. खरात विरोधामधील कारवाईची बातमी फुटू नये म्हणून पोलिसांनी योग्य खबरदारी घेत ऍक्शन प्लान तयार केला होता. पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी जायचं आहे असं सांगण्यात आलं. खरातवरच्या कारवाईसाठी 5 वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या. पोलिसांची एक टीम कॅप्टन अशोक खरातच्या घराजवळ साध्या वेशामध्ये वावरत होती. त्याचवेळी पोलिसांच्या दुसऱ्या टीमनं खरातचं घर गाठलं. त्यावेळी पोलिसांनी खरातच्या घराच्या परिसरात शस्त्रधारी चोर घुसलाय असा बहाणा केला. त्यानंतर पोलिसांनी शिताफीनं खरातच्या घरामध्ये घुसून त्याला ताब्यात घेतलं. खरातच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. काही प्रभावशाली राजकीय व्यक्तींना फोन लावून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश असल्यामुळे पोलीस कोणाच्याही दबावाला बळी पडले नाहीत. अशा प्रकारे पोलिसांनी भोंदू अशोक खरातला अटक केली. तर कर्तृत्व नसलेल्या भोंदू नेत्यांना भोंदू बाबाचा आसरा घ्यावा लागतो. राजकारणातील भोंदू भक्तांवर देखील कारवाई करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. आणखीन किती खालच्या पातळीपर्यंत आपण महाराष्ट्राला नेणार आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी हा कायदा आहे, पण त्या कायद्याचं पालन करणारेच जर का त्या अशा भोंदूबाबांच्या नादी लागणार असतील तर त्या भोंदूबाबांबरोबर त्यांच्या भोंदू भक्तांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. जे राजकारणामधले दिसत आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. ज्यांचं काही कर्तृत्व नाही, कर्तृत्व शून्य नेते किंवा पुढारी आहेत, त्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात. त्यांना अशा या ज्या काही भाकड कथा आहेत किंवा भोंदूगिरी आहे त्याचा आसरा एवढ्यासाठी घ्यावा लागतो कारण ते स्वतः भाकड आणि भोंदू आहे. हे भोंदू नेते त्यांच्यामध्ये कर्तृत्व नाही, स्वकर्तृत्वाने जे काही करू शकत नाही अशा लोकांना ह्या सगळ्या अशा गोष्टींचा आसरा घ्यावा लागतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय आवाहन कराल, कारण गृह खाते त्यांच्याकडे आहे आणि असे प्रकार महाराष्ट्रात घडत आहेत.
नाही, असे या निमित्ताने गावोगावी असे भोंदू बाबा जर कोणी असतील आणि त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता जात असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. अगदी ओम फट स्वाहापासून